नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत. मी सोनल आणि सोनल फ्रॉम USA मराठी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता समर येणार आहे, तर बरेच पॅरेंट्स, मला माहिती आहे की कोविड चालू आहे, तरी बरेच जणांचे काही पॅरेंट्स काही कामानिमित्त काही फॅमिली रिझन्समुळे इकडे येणार असतील. तर मी म्हटलं की एक छोटासा एक व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये इकडच्या काय काही नवीन गोष्टी आहेत ज्या सगळ्यांना माहिती होतील आणि इकडचे काही नवीन रीतिरिवाज सगळ्यांना सांगावं असं मला वाटत होतं. कारण मी तर अमेरिकेत मजा अशी आहे की सगळंच थोडं वेगवेगळं आहे. तर मी थोडी एक लिस्ट बनवली आहे, म्हणजे मला काही विसरायला नको म्हणून. सो मी नॉर्मली बघितलंय की आपण आपल्या भारतामध्ये जेव्हा एकमेकांशी ओळख नसेल तर कधी जास्त बोलत नाही किंवा स्माइल करत नाही. तर इथे आल्यावरती आश्चर्य वाटेल की तुम्ही इथे आलात आणि समजा टॅक्सीत बसलात तर टॅक्सीवाले सुद्धा एकदम छान गप्पा मारतात. म्हणजे असं वाटतं की अरे हे फार पूर्वीपासून आपल्याला ओळखतायत. किंवा जसं मी एअरपोर्टला जायला जेव्हा कॅब पण घेते, कधी बाहेर जायचं असेल तर मला ते जनरली विचारणार, तुम्ही बिझनेस ट्रॅव्हल करताय की पर्सनल, मग तुम्हाला ट्रॅव्हल आवडतं का? म्हणजे असे काही विषयावर एक चर्चा होते आणि गप्पा गोष्टी होतात आणि आपली टॅक्सी होते, संपते, आपण उतरतो एअरपोर्टवर आणि निघून जातो. एकमेकांना भेटले की पहिले सगळे एकमेकांना ग्रीट करतात, हाय, हॅलो, हाव यू, असं जे आपल्याला नेहमी सवय नसते की अनोळखी असल्यावर आपल्याला वाटतं थोडं कसं मी बोलू. पण असं इथे कॉमन आहे की एकमेकांशी बघून असं हसतात आणि म्हणतात हे हाव यू, हॅलो, हाव यू, असं आपण म्हणतो ना नमस्ते, कसे आहात, तसं. तर इथे ते खूप कॉमन आहे. इथे खूप फ्रेंडली असतात, म्हणजे ते एकदम सगळ्यांना जवळ करून घेतात. जर टाकतील हॅलो म्हणतील, हाव यू म्हणतील आणि पुढे निघून जातील. सो तुम्ही पण आलात इथे यायची तयारी करत असाल तर ह्या थोड्याशा ज्या काही गोष्टी आहेत ते मी सांगते ते तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हालाही फायदा होईल. ही एक गोष्ट झाली. नंतर इकडे नॉर्मली सगळ्या गोष्टींना लाईन लावायला लागते. म्हणजे मी बरेचदा बघते की आपल्या इथे पण आता भरपूर मी बघते लाईन असते सगळीकडे. पण इथे प्रत्येक गोष्टीत लाईन लावायला लागते. टॅक्सीसाठी लाईन लावायला लागते किंवा ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना पहिले जे लोक उतरतात त्यांना उतरून देतात. त्याची कोणी घाई, धक्का, गर्दी काही नसते इकडे. आपल्याकडे कशी, आता मी मुंबईतली, तर मुंबईतल्या ट्रेनमध्ये मी बघितलं कशी धक्काबुक्की असते खूप, की पहिले सगळे असे उतरतात आणि मग नंतर चढतात, फार कमी वेळ असतो. तर इथे तर ट्रेनला दरवाजे असतात. तर जे लोक उतरायचे असतात ते पहिले उतरतात आणि मग ज्यांना चढायचं असतं ते चढतात आणि मग दरवाजा आपोआप बंद होतो. आणि बसमध्ये तर बस ड्रायव्हरच असतो किंवा असते कधी. इथे लेडीज पण खूप बसेस चालवतात, तर ते ड्राईव्ह करत असतात. तर इकडे बस स्टॉप आला तर एक अशी आपल्या बाजूने एक अशी एक दोरी जात असते, ती आपण हलवली की त्यांना सिग्नल मिळतो की आपल्याला पुढे उतरायचंय टिंगणिंग करून. मग ते बस थांबवतात नेक्स्ट स्टॉपला आणि मग आपण जाऊन उतरायचं. मग दरवाजा उघडतो, आपण उतरतो, मग जाताना आपण त्यांना म्हणतो थँक्यू असं आणि हॅव अ गुड डे वगैरे असं. पण म्हणजे इतके वेळा थँक्यू म्हणतो की आपण काउंटच करू शकणार नाही. साधा एअरपोर्टवर पण आपण येताना फॉर एक्झाम्पल काही मध्ये थांबलो लेओव्हरला आणि काही विकत घेतली वस्तू तरी प्रत्येकाला सगळे एकमेकांना थँक्यू, हॅव अ गुड डे वगैरे असं म्हणून जातात. की आपण अशा गोष्टी करू शकतो, म्हणजे एकदम असं अनोळखी वाटणार नाही. म्हणून मी थोड्याशा काही रीतिरिवाज सांगायचा प्रयत्न करते की एकदमच आल्यावर असं सगळं नवीन 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 नाही वाटणार इकडे आल्यावर. तर इथे तुम्ही बघितलं असेल की आपण ट्रॅव्हल पण करत असतो एअरपोर्टवर. बघा इकडे बघा, बाहेर आल्यावर एकदम सगळीकडे अतिशय स्वच्छता असते. मला माहिती आहे भारतात पण स्वच्छतेची मोहीम चालू आहे, पण इथे सगळीकडे खूप स्वच्छता असते. त्यामुळे असं पटकन काही हातात घेऊन कोणी खाली टाकत नाही. जाऊन आपण शोधतो एअरपोर्टवर म्हणा किंवा कुठेही गेलं, पार्कमध्ये गेला तर शोधतो आपण की थ्रॅश बिन म्हणतात त्याला, कचऱ्याचा डब्बा कुठे आहे. आणि इथे खूप लोक रूल्स चांगले फॉलो करतात. म्हणजे कचऱ्याचा डब्बा असतो आणि एक रिसायकल असतो. मग तुमच्याकडे प्लास्टिकची बॉटल असेल तर ती रिसायकलमध्ये टाका. आणि कचरा म्हणजे रिअल कचरा असेल, काही अन्न गेलं असेल वाया, तर ते तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाका. थ्रॅश बॅग्स मध्ये म्हणतात. नॉर्मली तो ब्लॅक कलरचा असतो आणि ग्रीन कलरचा असतो रिसायकलवाला, किंवा त्याच्यावर चित्र असतं रिसायकलचं. सो बेसिकली इथे ओला आणि सुका कचरा अशी कॉन्सेप्ट नाही जशी इंडियामध्ये असते की ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवतात. तसं नाही, इथे बेसिकली रिसायकल आणि म्हणजे रेग्युलर थ्रॅश असं असतं. सो बॉटल्स आणि कॅन्ससाठी पण कधी कधी काही ठिकाणी तीन गोष्टी असतात. ते असेल तर त्याच्यासाठी वेगळं रिसायकलसाठी डब्बा ठेवलेला असतो.
एक खूपच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सवय असते ना की आपल्याला कोणी छोटं बाळ आवडलं किंवा छोटं कोणाचा पेट आवडला, कोणी कुत्र्याला घेऊन फिरवतंय की आपल्याला छान वाटतं, मग आपण लगेच जातो हात लावायला ना. तर इथे कसं आहे की इथे परमिशन घ्यावी लागते. म्हणजे आता मी पण जेव्हा माझ्या मुलांना आरुष आणि क्रिशला घेऊन जाते पार्कमध्ये, त्या दोघांना कुत्रे खूपच आवडतात, डॉग्स. आणि खूप लोक पेट्सना घेऊन फिरायला येत असतात, तर ते धावत धावत त्यांच्या मागे जातात. पण त्यांना मला शिकवायला लागतं की नाही, हात लावायचा नाही. जोपर्यंत तुम्ही विचारत नाही कॅन आय टच युअर डॉग असं विचारत नाही आणि ते म्हणत नाहीत की हो लावा म्हणून, तोपर्यंत आपण हात नाही लावत. त्यांचे पेट्स त्यांचे फॅमिली मेंबर्स असतात, तर त्यांना असं आवडत नाही आपण हात लावलेला. आणि इवन छोटे मुलं असतात, त्यांना जाऊन असं आपण कधी आपण असं केलं, गाल पकडला किंवा असं काहीच करत नाही तिथे. इथे पेट्स म्हणा, लहान मुलं म्हणा, कोणाचे दुसऱ्या व्यक्तींच्या मुलांना किंवा पेट्सना हात लावायचा असेल तर परमिशन घेणं जरुरी आहे. रस्त्यावर वॉकला पण जातो, आपल्याला सवय असते ना, आपल्याला एखादं घर आवडले की आपण असं बोट दाखवतो आणि म्हणतो अरे हे घर खूप छान आहे. तर इथे जनरली अवॉइड करतो. किंवा आपल्या बाजूला समजा रेस्टॉरंटमध्ये बसलो असो आणि दुसरे कोणी बसले असतील, दुसऱ्या देशाचे लोक बसले असतील, तर आपण अशी चर्चा करत नाही की हे ह्या प्रांताचे दिसत आहेत किंवा हे या धर्माचे दिसत आहेत. म्हणजे अशा प्रकारचे डिस्कशन्स इथे अवॉइड केलेले जास्त चांगले, कारण आपण परदेशात आहोत आणि इथे खूप धर्माचे आणि खूप देशातले लोक येतात आणि आपण जातो तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला असे वेगवेगळे लोक दिसतात. पण बाहेर शक्यतो अशा गोष्टी अवॉइड करायच्या, रिलिजनच्या, धर्माच्या, भाषेच्या, रंगाच्या, की हे कसे आहेत किंवा काय आहेत. नंतर इकडे रस्ता वगैरे क्रॉस करायचा असेल तर इकडे आपल्याकडे जसं असतं ना झेब्रा क्रॉसिंग, तसं इकडे पेडेस्ट्रियन क्रॉसिंग असतं. तर तिकडे जाऊन उभं राहायचं, म्हणजे मग गाड्या आपोआप थांबतात. किंवा जर सिग्नल असेल तर सिग्नलच्या जो पोल असतो ना, त्याला एक बटन असतं, ते बटन जर प्रेस केलं तर थोड्या वेळाने मग आपल्याला क्रॉसिंगसाठी माणसाचं चित्र येतं. क्रॉस करत असतो. फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये जसं झेब्रा क्रॉसिंग आहे तसं इकडे एक पेडेस्ट्रियन क्रॉसिंग असतं किंवा असा एक बोर्ड लावलेला असतो पेडेस्ट्रियन क्रॉसिंग. सो आपण नॉर्मली तिथेच जाऊन क्रॉस करायचं अशी अपेक्षा असते. म्हणजे तो तुम्ही कुठेही जाऊन उभे राहिलात तर लोक कर्टसी म्हणून थांबतीलही, गाड्या थांबवतीलही. पण आयडियली आपण जिथे पेडेस्ट्रियन क्रॉसिंगचा बोर्ड लावलेला असतो किंवा जिथे असा एक पॅच कलर केलेला असतो ग्रीन कलरचा, तिथेच जाऊन क्रॉस करायचं, म्हणजे ते जास्तीत जास्त सेफ. कारण इकडे गाड्यांचा स्पीड खूप असतो. नंतर अमेरिकेत आलात समजा तुम्ही तुमच्या मुलाकडे किंवा मुलीकडे आणि कधी वॉकला वगैरे जात असाल, तर बरेचदा असं दिसतं ना की कोणाचं गार्डन छान आहे, चला आपण जाऊन बघूया, किंवा त्यांच्या घराच्या पाठी चांगला एक लेक दिसतोय. तर मी हे खास उदाहरण ह्याच्यासाठी घेतलं कारण माझ्या घराच्या पाठी लेक आहे आणि लेक म्हणजे एक खूप मोठा तलाव आहे आणि बाहेरून जाताना लोकांना खूप छान दिसतं. तर माझ्या बॅकयार्डमध्ये मी बेंच वगैरे ठेवले आहेत. तर एकदा एक चायनीज कपल आलं आमच्या बॅकयार्डमध्ये आणि त्यांनी इथे येऊन फोटो घेतले. आता आपण इंडियन आहोत तर आम्हाला माहिती आहे की इकडे असे लोक येतात आणि त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, तर आम्ही काही आक्षेप घेतला नाही. आम्ही बघितलं, त्यांनी फोटो काढले आणि ते निघून गेले. पण नॉर्मली जर अमेरिकन्सच्या तुम्ही घराच्या असं गेलात बॅकयार्डमध्ये वगैरे, तर त्यांना ते चालणार नाही, कारण इकडे कोणाच्या परमिशन शिवाय आपण कोणाच्याही ड्राईव्हवे मध्ये सुद्धा जाऊ शकत नाही नॉर्मली. म्हणजे कधी ड्राईव्हवे मध्ये चुकून आमच्या कोणाची गाडी आली तरी आम्ही लगेच असं बघायला जातो की अरे आपल्याच्यात काय ह्यानी गाडी आणली असं. आणि इथे घाबरवायचं नाहीये मला, पण जेव्हा लोक रिमोट जागेत तिथे राहतात तेव्हा इथे त्यांना स्वतःच्या संरक्षणाचा अधिकार आहे, त्यामुळे ते स्वतःकडे गन पण ठेवू शकतात. म्हणजे मोस्टली हे कुठे होतं माहितीये का, जास्ती शहरात नाही होत, पण समजा कोणी जास्ती रिमोट जागेत राहत असेल, जेव्हा ज्यांची खूप मोठी लँड असते, इथे खूप लोकांचे फार्म्स असतात, तेव्हा त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी गन ठेवायला अधिकार आहे आणि इथे गन चालवणं पण लोकांना अधिकार आहे, त्यांच्याकडे लायसन्स असेल तर ते वापरू शकतात. त्यांना जसं भीती वाटली, इकडचे लोक कधी कधी घाबरतात की अरे हे कोण अनोळखी लोक आले, आपल्यावर हल्ला तर नाही करणार ना, तर ते गन घेऊन येऊ शकतात. म्हणून एक जस्ट वर्ड ऑफ प्रिकॉशन. हे तुम्ही बघितलं असेल की इथे नॉर्मली गाड्या हॉर्न वाजवत नाहीत कधीच, कुठल्याच गाड्या. कोणी हॉर्न वाजवला म्हणजे समजायचं की त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला राग आलाय, कारण इथे नॉर्मली कोणीच हॉर्न करत नाही. कुठेही जा तुम्ही, म्हणजे एक्सेप्ट न्यूयॉर्कला मी बघितलंय बऱ्यापैकी लोक हॉर्न करतात, कारण न्यूयॉर्कला गर्दीच एवढी आहे. हॉर्न म्हणजे हॉर्न वाजवू शकतो गाडीचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे आता जसं मोस्टली मी बघितलंय की सगळ्यांचे आईवडील किंवा पॅरेंट्स सबर्बत येतात उन्हाळ्यामध्ये, मे, जून, जुलैच्या दरम्यान, ऑगस्ट. तर इकडे काय होतं की मोस्ट ऑफ द ठिकाणी थंड असतं,
त्यामुळे लोक वाट बघत असतात की कधी उन्हाळा चालू होईल आणि आम्ही कधी असे कपडे घालू की आम्हाला जरा छान कपडे घालता येते, म्हणजे चांगला एक वॉर्डरोब घालता येईल. थंडीत आम्ही सतत जॅकेटमध्ये असतो आणि जाडे जाडे स्वेटर्स आणि कपड्यांमध्येच असतो. जेव्हा उन्हाळा चालू होतो तेव्हा इथे मुलं मुली सगळे असे शॉर्ट्स वगैरे घालून फिरतात. तर खूप कॉमन आहे की ग्रोसरी स्टोअरमध्ये पण तुम्हाला दिसेल की इथे लोक स्वेट पॅन्ट्स किंवा शॉर्ट्स वगैरे घालून येतात शॉपिंगला, ग्रोसरीला आणि जातात. आणि इथे कोणी असं बघत नाहीत की अरे ह्या मुलीने एवढी शॉर्ट्स का घातलीये किंवा असे कपडे का घातले, असं कोणी इथे बघत नाही. आणि नॉर्मली अनोळखी लोक किंवा तुमची कोणाशी ओळख झाली तर इथे अंकल आंटी वगैरे असं फार जास्त बोलत नाही. ते असं नॉर्मली मिस्टर अँड मिसेस आणि मग त्यांचं लास्ट नेम असं घेऊन बोलतात. त्यामुळे ते एक थोडं वेगळं वाटेल की इकडे आपल्याला सवय असते ना की आपण मोठ्यांना रिस्पेक्ट देतो, मग अंकल आंटी म्हणतो वगैरे, असं इथे फार कमी असते. इथे मिस्टर अँड मिसेस किंवा तुमचं लास्ट नेम आहे काही पाटील असेल तर ते म्हणतील मिस्टर पाटील, मिसेस पाटील. तर असं थोडं वेगळं कल्चर आहे इकडे. इनफॅक्ट कॉलेजमध्ये पण स्टुडंट्स इकडच्या प्रोफेसर्सना किंवा टीचर्सना सर मॅडम म्हणत नाहीत, ते असं म्हणतात मिस तिचा, मिस दिस. तर असं इकडे जरा वेगळं कल्चर आहे. आपल्याला थोडं अनयुज्युअल वाटेल हे की इकडे प्रोफेसर्सना पण रिस्पेक्ट देत नाहीत आणि कॉलेजमध्ये पण इकडे मुलं कॅज्युअल कपडे घालून जातात. नंतर खायला पण अलाउड असतं, करतात खायला. तर इकडचं कल्चर थोडं रिलॅक्स आहे, थोडं फ्रेंडली आहे आणि आपल्याला त्याची सवय नसते, कारण आपल्याला स्ट्रिक्ट ह्याच्यामध्ये राहायची सवय असते की टीचर्सना रिस्पेक्ट दिला पाहिजे, मोठ्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, मोठ्यांसमोर असं बसलं नाही पाहिजे. तर इथे तुम्हाला तसं दिसणार नाही. सो एक जस्ट परिचित होण्यासाठी मी तुम्हाला या गोष्टी सांगते की असं शॉक नाही वाटला पाहिजे. आजकाल तर बऱ्याच पिक्चर्स किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात, पण आपल्याला माहिती असलेल्या बऱ्या. नॉर्मली सगळे राईटनी चालतात. तर जेव्हा पण तुम्ही एअरपोर्टवर पण बघाल सगळे असे एकाच राईट, म्हणजे ते असंच एक अजाणतेपणी पण डिसिप्लिन असतं की सगळे राईटनी चालतात आणि लेफ्टनी सगळे या साईडला जात असतात, राईटनी सगळे या साईडला जात असतात. तर ऑलवेज कीप राईट असा एक रूल आहे इकडे. म्हणजे तुम्ही चालताना पण राईटनीच चालायचं. असं कुठे लिहिलेलं नसतं, पण नॉर्मली तुम्ही बघाल की तुम्ही जर डावीकडे चालायला लागला तर सगळे लोक उलटे दिसतील तुम्हाला येताना. मॉलमध्ये जा किंवा एअरपोर्टवर पण तुम्ही ऑब्झर्व करा. आता नेक्स्ट टाइम जेव्हा कराल तेव्हा कोणी मागून येत असेल तुमच्या आणि तुम्ही आत गेलात तर तुमची गरज आहे की तुम्ही असा एक दरवाजा पकडून ठेवाल आणि मग ते पण आत येतील आणि मग ते तुम्हाला थँक्यू म्हणतील आणि मग तुम्ही दरवाजा सोडा. म्हणजे कोणाच्या तोंडावरचा दरवाजा नाही आला पाहिजे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्शुरन्स बिलकुल विसरू नका, कारण इन्शुरन्स इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि इथे डॉक्टर्स आणि मेडिकलचा एक्सपेन्स अतिशय असतो. म्हणजे काही चुकून झालं, कोणी कुठे पडलं, पाय मुरगळला किंवा ताप आला तर इथे डॉक्टरची अपॉइंटमेंट विदाऊट इन्शुरन्स घेणं म्हणजे अगदीच मुश्किल. त्यामुळे आपला इन्शुरन्स इथे घेऊन यावा किंवा इकडे लोकल इन्शुरन्स कंपन्या पण असतात, तर तुमच्या फॅमिलीला सांगा की इकडेच इन्शुरन्स घ्या, म्हणजे ते बरं. आणि मग तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही. नर्वस होऊ नका. एकदा चेक इन झालं तुमचं की तुम्ही अगदी शांतपणे बसता आणि तुम्हाला कोणीही कुठेही सुटणार नाही. तुमचं मध्ये जरी लेओव्हर जरी असेल तर तुम्ही व्हीलचेअर असिस्टन्स घेतला तर तुम्हाला जो तुमचा व्हीलचेअर अटेंडंट किंवा अटेंडंट असतात ते तुम्हाला बरोबर तुमच्या दुसऱ्या फ्लाईटपर्यंत घेऊन जातात. आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपण जर फॉलो केल्या तर इकडच्या लोकांना पण असं वाटेल की आपले लोक फ्रेंडली आहेत. पण आत्ता सध्या जर तुम्ही येणार असाल आणि तुमची फर्स्ट टाइम असेल तर जरूर तुम्ही ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. क्लिक ऑन सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन. थँक्यू. बाय.